या फॉरेक्स ब्रोकरमध्ये माझे पैसे अडकले, विड्रॉल येईना झालंय, डिपॉझिट अडकून बसलंय. हा ब्रोकर मी वापरत होतो. माझ्या मित्रानं सजेस्ट केला होता. मित्रांनो, फॉरेक्स ट्रेडिंगला बदनाम करण्याची सगळ्यात मोठी कामगिरी केली आहे ती फॉरेक्स ब्रोकरनं. बघा, तुम्ही नेहमी यूज करताना 2च ब्रोकर आहेत ना, ते टॉपचे ब्रोकर आहेत, ते यूज करा. एक्सएनएस, एक्सेल बघा, जाहिरात नाही करत कोणाची, पण हे टॉपचे ब्रोकर आहेत ना, ह्यांनाच यूज करा. तुम्हाला तुमच्या मित्रांनी सांगितलं, हा लय भारी ब्रोकर आहे आणि तुम्हाला विड्रॉल कॅशमध्ये देतोय. कॅशमध्ये विड्रॉल द्यायला ट्रेडिंग एवढी काही साधी-सुधी गोष्ट नाहीये. कॅशमध्ये विड्रॉल अशी भेटत नसतात. त्यामुळे ब्रोकर जे आहे ते नेहमी टॉपचे यूज करा. आणि दुसरी गोष्ट, नेहमी कुणाच्या ना कुणाच्या आयबी अंडर राहत जा. कारण काय होतं माहितीये का, की विड्रॉल अडकलं, डिपॉझिट अडकलं, तर आयबी काय करतो, ब्रोकरला कॉन्टॅक्ट करू शकतो, की बाबा माझा असा क्लायंट आहे. त्याचं विड्रॉल अडकलेलं आहे, तेवढं विड्रॉल द्या. असं आयबी आयबी कॉन्टॅक्ट करू शकतोय. त्याच्यामुळे तुम्ही काय करता, की स्वतः अकाउंट कुठून तर ओपन करता, मग तुम्हाला जास्त कॉन्टॅक्ट पण करता येत नाही बघा. माझ्या अंडर आयबी राहू शकता किंवा कुणाच्याही राहायचं असेल, त्याच्या पण तुम्ही राहू शकता. फक्त त्या आयबी नंतर कमीत कमी तुम्हाला रिप्लाय दिला पाहिजे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्यापैकी काय होतं, फॉरेक्स ब्रोकर हे पळून जातात. पळून जाणारे ब्रोकर कोण असतात? लोकल असतात बघा. लोकल ब्रोकर लगेच नावावरून सुद्धा ओळखून येतात. कुठं स्टारले, कुठं कायले, काही पण नाव असतात. कुणाला स्पेशली हे करत नाही मी. पण तुम्ही बाकीच्याकडे लक्ष देऊ नका ना गोष्टीकडे. तुम्ही काय 100 गोष्टींच्या मागे पळताय. जिथं तुमच्याकडे एक्सएनएस, एक्सएम सारखा टॉप ब्रोकर आहेत, तुम्हाला विड्रॉल लगेच भेटतायत, डिपॉझिट क्विक होतात, तर तुम्ही दुसरीकडे जाण्याचा काही ऑप्शनही नाहीये. तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या ब्रोकरमध्येच राहायला सांगा. नाहीतर असं व्हायला नको, तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल आणि तुमचा प्रॉफिट सगळा ब्रोकर घेऊन गायब होईल. ओके? व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्या मित्रांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.